नमस्कार. मनोज जरांगे पाटील यांचा हत्येचा कट रचल्याचे प्रकरण समोर आले. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढणारे एक भारतीय कार्यकर्ते आहेत आणि ते महाराष्ट्र राज्यात मराठा आंदोलकाचे प्रमुख नेतृत्व म्हणून ओळखले जाते. अशा या समाजकर्त्याला कोणत्या कारणामुळे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली हे संपूर्ण जाणून घेऊया या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा. मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी मिळण्यामागे अनेक कारणे आणि घटना समोर आल्या आहेत. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीवर ठाम आहेत. त्यांच्या या मागणीमुळे आणि मराठा आरक्षणासाठी त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे उदाहरणार्थ उपोषण, लॉंग मार्च, राज्याच्या राजकारणात आणि समाजात मोठे मतभेद निर्माण झाले आहेत. मराठा आरक्षणासाठीच्या त्यांच्या भूमिकेमुळे आणि आंदोलनामुळे राज्याच्या राजकारणात ताणतणाव निर्माण झाला आहे. त्यांनी दसरा मेळाव्यासह विविध दौऱ्यामधून अनेक राजकीय नेत्यावर सडकून टीका केली आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय विरोधक वाढले आहे. त्यांच्या आंदोलनामुळे काही ठिकाणी मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झाल्याचे म्हटले जाते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असताना जरांगे पाटील यांना एका युट्यूब चॅनलच्या कमेंटमधून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. आता या धमकीचा मजकूर काय होता? आमचा एक मेंबर तुमच्यामध्ये घुसून पाटलाचा गेम करणार, आता 10 मिनिटात पाटलाचा कार्यक्रम होणार, अशा प्रकरणाच्या धमकीचा मजकूर होता. ही धमकी बजाज बिश्नोई लीडर नावाच्या एका फेक अकाउंटद्वारे देण्यात आली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्यांची सुरक्षा वाढवली आणि त्यांच्या भेटीसाठी येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी सुरू केली. नोव्हेंबर 2025 जरांगे पाटील यांनी थेट आपल्या हत्येचा कट रचल्याचा आणि त्यांच्यासाठी 2.5 कोटी रुपयाची सुपारी देण्यात आली असा गंभीर आरोप करत जालना पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी तक्रार दाखल केली. जरांगे यांचे निकटवर्तीय सहकारी गंगाधर गाळकुंटे यांनीही फोनवरून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. धमकी देणाऱ्याने स्वतःची ओळख एक माजी मंत्र्याचा कथित समर्थक म्हणून करून दिली होती. या तक्रारीनंतर जालना पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बीड जिल्ह्यातील गेवराई येथून 2 संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्यापैकी एक आरोपी जरांगे पाटील यांचा जुना सहकारी समोर आला होता. जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत एका विशिष्ट नेत्यावर कट रचल्याचा आणि त्यांना आधी बदनामी करून नंतर विष घातपात करण्याचा प्रयत्न केल्याचा थेट आरोप केला. एकंदरीत मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर जरांगे पाटील यांनी घेतलेल्या आक्रमक आणि निर्णायक भूमिका तसेच राजकीय नेत्यावर केलेली टीका यामुळे त्यांना जीवे मारण्याची धमकी आणि हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.